मनोज, तू आता महाभारत बघतोयस तर मी तुला एकेका कॅरेक्टरचं नाव सांगेन. तू जस्ट कोणत्याही लँग्वेजमध्ये तुला जे वाटेल एक 1 सेंटेन्समध्ये डिस्क्राईब करायचं. तू पण करायचंस? नाही, मी नाही. तू पण कर ना. तू ऐक. आईची आज्ञा माझी आज्ञा. ओके, आता ऐक आता. हां, कुंती. ममता. असं काय नाही, एक वर्ड नाही. एक वर्ड मी एक वर्ड मध्ये करणार. नाही नाही नाही, सेंटेन्स म्हणजे तुला काय वाटतं. ठीक आहे, कुंती बद्दल ओके. खूप चांगली आई आहे. त्यानंतर स्वतःच्या मुलांची खूप काळजी घेतली जे तू नाही घेऊ शकत. एवढंच. हे बोलायची काही गरज नाही आहे. मी काय नाही घेतली. मारतेस तू मला. फालतू. भीम. भीम बिलकुल पप्पांसारखेच नेहमी खात असतात आणि एक राक्षसींची लग्न केलंय. घटोत्कच इकडे. फालतू. त्याच्यानंतर द्रौपदी. द्रौपदी अजून कॅरेक्टर आलं नाहीये पूर्णपणे महाभारत जे बघतोय मी. पण तुला माहित असेल ना पूर्वग्रह. माहिती आहे पण हे नाही, एक्सपर्टीज नाहीये माझी याच्यात. अर्जुन. अर्जुन माझा फेवरेट कॅरेक्टर आहे कारण चांगला शिष्य आहे तो माझ्यासारखा. मला कोणती कधी मिळणार. कर्ण. कर्ण खूप अन्याय झालेला तरी धर्म पाहिजे असून त्याला अधर्म मिळाला. व्हेरी गुड. युधिष्ठिर, तो मला अजिबात आवडत नाही. मला खूप आवडतो कारण का भले आईला आवडत असेल तरी मला खूप आवडतो कारण का मम्मीला फक्त अधर्मची भाषा समजते. तुला काय वाटतं ते सांग, माझा तू नको बोलूस. हां, मला चांगलंच वाटतं. मजा युधिष्ठिर बद्दल रे. हां, तेच त्याच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे. नाव वन अँड ओनली कृष्णा. नाही काय बोलू शकत का. हेच आहे. अरे कसं बोलू. म्हणजे कृष्णा म्हणजे ग्राफ असतो ना लोकांचा, काही गोष्टीत खाली असतो काही गोष्टीत वरती असतो. ते सगळ्यात मॅक्स आहे. मला पण बोलायला जमत नाहीये पण कृष्णा हे कॅरेक्टर ज्यांनी प्ले केलंय त्याला बघत राहावंसं वाटतं. म्हणजे मम्मीला खूप आवडलंय तर मम्मीला लग्न करायचं. लग्न बिग्न काय, सगळं आवडती गोष्ट म्हणजे लग्न असं नसतं. हे कसं त्याला सुकून. तुम्ही ना मम्मीची गुगलची सर्च बघा, मागचे 15 जर त्याच्यावर असतील. त्याचं वय, त्याची बायको, त्याच्या हॅबिट्स. रे जरा त्याला बघून एक जो सुकून मिळतो ना, आणि त्याचे म्युझिक आहे फ्लूट सुपर. मला कृष्ण म्हणजे त्याला बघून तो आहे कृष्ण असं वाटतं. खूप आवडलाय मला. म्हणजे त्याला बघून असं वाटतं की हा एवढा हँडसम आहे तर खरा कृष्ण काय असेल. नाही, हँडसम हा वेगळा मुद्दा आहे पण त्याच्या चेहऱ्यावरती जे भाव आहेत ना एकदम सुंदर भाव आहेत. कुठेही अशी क्रूरता आणि असं काहीच नाही. एकदम दॅट्स इट.